उद्धव ठाकरेंनी पहिल्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे। मावळमधून ठाकरे गटानं संजोग वाघेरेंना मैदानामध्ये उतरवले। शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना विरोधक म्हणून गृहीत न धरता वाघेरेंनी भाजपसोबत लढण्याची तयारी दर्शवली आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे नाझीम मुल्ला यांनी। महाविकास आघाडीत अद्यापही जागांचा तिढा सुटला नाही असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आणि ते उमेदवार आहेत संजोग वाघेरे। मावळ लोकसभेतून ते महायुतीच्या विरोधात रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांच्याकडून प्रचाराची ही सुरुवात झाली आहे। कालच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे आणि ते आता जंग पछाडू लागलेले आहेत। वगैरे तुम्ही नेमके कुठले मुद्दे घेऊन जाताय यावेळेला या निवडणुकीच्या सामोरं जातात? याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत। मग तो शिक्षणाचा मुद्दा आहे, कामगारांचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, डेव्हलपमेंटचा विषय आहे। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत। म्हणजे तुम्ही कुठलाही उमेदवार असू दे, तुमची लढाईची तयारी पूर्ण झाली? हो, नक्कीच तयारी झालेली आहे आमची। पण आता काय तुम्ही गणित जे आहेत ते आखलेले आहेत? कारण श्रीरंग बारणे 2 वेळा इथं खासदार झालेले आहेत आणि ते जवळपास निश्चित उमेदवार मानतायत, तुम्ही जरी म्हणत नसला तरी। तर काय नेमकी अशी गणित तुम्ही मांडलीत आणि त्या गणितांचा तुम्ही कशा प्रकारे सत्यात उतरवणार आहात? नाही, गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठलेच डेव्हलपमेंट झालेलं नाही आणि या मतदारसंघाचं जर आपण भौगोलिक जर रचना पाहिली तर हा मतदारसंघ म्हणजे पर्यटनासाठी सुद्धा चांगला आहे। या ठिकाणी इंडस्ट्री एरिया पण आहे, खाली घाटाखाली देखील इंडस्ट्री एरिया आहेत। पर्यटनाला कुठेतरी चालना दिली पाहिजे होती, त्या डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं। कामगारांचे विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत, या सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत। तर मावळमध्ये शिवसेनेची मशाल पेटवण्यासाठी संजोग वाघेरे सज्ज झाल्याचंच आपण या सगळ्या दृश्यातून पाहतोय। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।